करायचा आहे. सन्मान इथे केला जातोय आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेबांचा इथे सन्मान इथे केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. यस पंच सामना चालू करा. सिग्नल आम्ही पाहिलंय तुमचं. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक टीम आहे चिखलादेवी 40+ मास्टर कोपरी ठाणे. कोपरी ठाणे मास्टर संघाला आपण हे पारितोषिक देतोय. सामना 4 षटकांचा आहे, याची दखल तुम्ही घ्या. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करतोय टीम नवघर मास्टर ए. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं, मात्र पहिला चेंडू निर्धावित येत असताना आपण पाहतोय. कॅमेरामॅन दीपक यादव प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा फिरव. यस ट्रॉफी ती दिली जाते तृतीय क्रमांकाची आणि फलंदाज बाद. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपण पाहिलं तर विशालला सफलता मिळते. आता नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदेश आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या चांगला फटका खेळतोय. फ्लिक केले डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहतील काय पाहावं लागेल. एकच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक वरती एक गडी बाद. मनोहर घरत गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार होतोय. ऑन साइडला फटका खेळतात. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 2 धावा. शांतता राखा, शांतता राखा. धावा झालेत एकंदरीत पाहिलं तर 2 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्यावरती फटका चांगला खेळले. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि आता दुसरी धावी ते पूर्ण होत असताना फायनलची मॅच आहे. फायनल मध्ये दमखम लावावा लागेल. आज पूर्ण दिवस दमखम लावलाय टीम आपण पाहिली तर कासरवडोळी मास्टर बी ने. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चार धावा. स्ट्राईकला संदेश आहेत. विशाल भोईर गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4.
गोलंदाजी मार्क वरती आता दुसरं षटक हाताळण्याकरिता मनोज मडवी या गोलंदाजाचा आता वापर होतोय. धावसंख्या फलकावरती 9 धावा झालेत. फुलटॉस वरती घेतलंय, चांगला फटका खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न ते करतायत, 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. गुड रनिंग बिटवीन द विकेट हेच म्हणावं लागेल. सातत्याने चांगली कामगिरी झाली आतापर्यंत. आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. फेकी अचूक राहिले आणि तिथे आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. 12 धावा झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे, एक धाव घेतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायला हवा. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 14 या धावसंख्येवरती 13 झालेत. 13 चांगला फटका खेळले, डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा सहजतेने मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक फलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 15 धावा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9, 8 आल्या होत्या. या षटकात 7 आलेत. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जरीमरी कोलीवाडा मास्टर संघाचे सिनियर खेळाडू रवींद्र मस्तान उर्फ लंगोटी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. धावसंख्या झालेत 15, एक गडी बाद ही स्थिती आपण अनुभवतोय आतापर्यंत. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती आता गणेश गवलीचा वापर होतोय. धावसंख्या 15 झाले. अनिल थोडस पुढे लाव, पुढे लाव अनिल, लांब लाव. चला, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय गणेश गवली. आता आक्रमण करावं लागेल. बॅटची कडा घेतले, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, गोशंकित क्षेत्रामध्ये जातोय, एक धाव मिळते. 1च्या मदतीने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत पाहिलं तर 16 रन्स, 11 चेंडू आहेत अजूनही आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये. चांगला फटका खेळलेत, दिलीप बुवाच्या बॅटमधनं हा स्ट्रोक येतोय. डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते करतायत आणि पाहता पाहता फलंदाज आता बाद झालाय. धावफलक्या 1 घेतली गेल्या आणि आता धावा झाल्यात त्या फलकावरती 18 रन. 17 झालेत, 17.
उदय येतोय मैदानाच्या आतमध्ये. दोनच चेंडू टाकून झालेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. उदय पाटील विश्वास मुकादम यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले. जर उदय पाटीलची इथे विकेट घेत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज गणेशला दिलं जाईल. गणेश गवली गोलंदाजी मार्क वरती तयार झालेत. बॅटच्या माध्यमातून ही धाव येते. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते ती 18 धावा, 18 रन्स. बॅनरवरची जर चेंडू आढळतोय तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र दरम्यान फलंदाज बाद झालाय झेलबादच्या माध्यमातून. धावसंख्या 18 वरती धक्का क्रमांक 3 नवघर मास्टर ए ला. धावसंख्या फलकावरती 18 धावा, 3 गडी बाद. महेंद्र वैती यांचा इथे सन्मान इथे होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गणेश गवली गोलंदाजी मार्क वरती 13-18 धाबा फलकावरती आहेत. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा. धावसंख्या आता फलकावरती 20 धावा झालेत. 3 गडी बाद आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. धावा कमी प्रमाणात खर्च केलेत गोलंदाजाने आतापर्यंत आपण पाहिलं तर. चांगला फटका खेळतायत. गॅप मध्ये बॉल जाईल का पाहावं लागेल. एक टप्पा खातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅट मधनं हा चौकार. थँक्यू. शेवटचं षटक आहे या इनिंग मधलं. धावसंख्या 24 वरती 3 गडी बाद झालेत. तर 6 बॉल मध्ये 15 धावा जरी येत आहेत तरी 40 धावांचं लक्ष तुम्ही ठेवू शकतायत. मात्र उदय पाटील सारखा फलंदाज मैदानात असताना थोडीशी आशा बाळगून आहेत प्रेक्षक वर्ग. कारण कालच्या दिवसात एक अर्धशतक आणि खूप चांगली फलंदाजी त्याने केली होती. आज त्याच दिशेने फलंदाजी करावी लागेल. 24 धावा, 3 गडी बाद. आई जरीमारी कोलीवाडा मास्टरचा अफलातून आयोजन नियोजन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी खोलात टाकलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 24 वरती स्थिरावली गेले. 3 गडी बाद, 24 धावा. प्रयत्न करावे लागतील उदय पाटीलला चांगली फलंदाजी करण्याचे.
विश्वास भोईर यांना विनंती करतो या व्यासपीठाच्या दिशेने फुलटॉस बॉल आक्रमण केले, बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. मावरा घे ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही घे जा. धावसंख्या 28 झालेले आहे. 28 रन्स ऑन बोर्ड, 28 धावा. अमित भोईर आज भरपूर मागणे अगदी आपण पाहतोय साबित झालेत. चौथी ओव्हर षटक, शेवटचं षटक आहे विश्वास भोईर यांचे इथे आगमन झालंय. आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत. धावसंख्या 29 वरती आपण पाहतोय. चांगला फटका खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे कॅचर किंग पंढरी शिंगे आणि फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने उदय पाटील गॉन. डीजे थँक्यू. 29 धावा, 4 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. हरीश येतोय मैदानाच्या आतमध्ये. हरीश पाटील दाखल झालाय. एकोणतीस रन झाले, 4 गडी बाद. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला फटका खेळलेत. सॉफ्ट अँड बॉटम यांचा परिपूर्ण वापर केला. 1 धाव मिळते. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहिलेत. धावसंख्या 30 वरती 30-30. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुलने 6 बनवलेत. इथून जर एखादा चौकार षटकार आला तर 35च्या घरात तुम्ही जाऊ शकताय. प्रयत्न करतील राहुल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल जाईल का? मात्र मोहन पाटील अफलातून क्षेत्ररक्षण करतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक 32 वरती जात आहे. 32. शेवटचा चेंडू आहे. बत्तीस धावा. चांगला चेंडू टाकला. वेगात बॉल टाकतायत. 1 धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलकावरती धावा आहेत 33. जिंकण्याकरिता 34. 24 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत टीम कासरवडवली बी मास्टर संघाला.
थँक्यू डीजे, थँक्यू. खूप चांगला डीजे वादक आपण पाहिल्यात बाबे चौधरी यांचा हा डीजे. सलामीची जोडी संजय पाटील मनोज मडबी दाखल झालेत. 24 बॉलमध्ये 34 धावा करायच्या आहेत. मध्ये 34 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय दिलीप पाटील पहिले षटक हाताळण्याकरिता. या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहिलं तर राम ठाकूर साहेबांचं आगमन इथे झालंय. राम ठाकूर साहेबांचं आगमन इथे होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती अमर घरत साहेबांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. काय झालं? चला मैदानाच्या आतमध्ये जोडी बदलली गेले, कारण गोलंदाजी केल्यानंतर 2 षटका क्षेत्ररक्षण केलं नव्हतं. त्याच कारणास्तव थोडंसं थांबावं लागेल मनोज मडबी यांना. रोहित मुकादम आता दाखल झालाय. संजय पाटील रोहित मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटी बच्चे पार्टी चला बाहेर. बच्चा पार्टी बाहेर निघा. राम ठाकूर साहेबांचं आगमन इथे झालंय. सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि आज वेळात वेळ काढून उपस्थित होत असताना, खरं वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि खास करून वेळात वेळ काढून आज उपस्थित झालेत राम ठाकूर साहेब यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पहिला चेंडू आहे, पहिल्याच बॉलवरती कट केले, तिथे 1 धाव मिळते. एका धावेसहित इथे आपण पाहिलं तर श्री गणेश होत असताना कॅमेरामॅनला विनंती असेल, यस फोकस केलाय दीपक. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. चांगला फटका खेळले, जबरदस्त फटका रोहित मुकादमच्या बॅट मधनं. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. इथे फटका जबरदस्त आहे, इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर, चौकार. विकेट झालाय, हिट विकेट.
धावसंख्या 5 वरती 1 गडी बाद. धावसंख्या 5 वरती 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज तयार होतोय. चांगला फटका खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे नागेश पाटील, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, रनआउटची संधी आहे, मात्र कलेक्शन चुकले. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक 7 वरती जात आहे. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा. सात धावा झालेत. जबरदस्त स्ट्रोक येतोय, राहुल आहेत आणि यस इज गॉन. झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या 7. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 7 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. योग्य दिशेने आतापर्यंत गोलंदाजी झाले. धावा रोखण्याचं काम दिलीप करत असताना 7 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत आणि 2 महत्त्वाचे विकेट इथे गमावलेत टीम शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर या संघाने. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार दिलीप. इथे संधी होती मात्र गमावलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस हा झेल महत्वपूर्ण होता. दबाव वाढला असता डावऱ्याचा फलंदाज बाद झाला असता तर 7 धावा फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. चेंडू आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 27 रन करायचे आहेत. 18 मध्ये 27, 9ची धावगती राखायची आहे. सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलाय. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना डॉट बॉल येतोय. दबाव वाढणार यात शंका नाही. 17 चेंडू 27 धाबा करायचे आहेत. 17-27 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उंची जास्त प्राप्त केलंय. दिलीप पाटील पोचतील का झेल पर्यंत? मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतील आणि 2 धावा सहजतेने मिळतील. आता 2च्या मदतीने धावफलक 9 वरती. 25 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 16 बॉल आणि 25 रन.
चांगला चेंडू टाकलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने आता दबाव वाढतोय. सामना रंगतदार स्थितीत येईल यात काही शंका नाही. किरण पाटीलने अफलातून गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 बॉलवरती धावा खर्च केले. 2 9 धावा फलकावरती 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. चांगला फटका. ऑन साइडला बॉल चाललाय. हरीश पाटील आहेत तिथे. मोठा फटका खेळलेत. बॉल हवेत राहिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू. धावसंख्या 15 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 19 रन करायचे आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. त्यावरती आक्रमण. बॉल हवेत आहे आणि नितीन पाटीलला बीट करतोय बॉल. सीमापार षटकार. काही बक्षीस आहे. एकवीस झालेत. 13 पाहिजेत. 12 चेंडू आणि 13 धावा. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. आता उदय पाटील गोलंदाजी मार्गावरती आलेत. खोलात चेंडू टाकलाय. डॉट बॉल येतोय. चेंडू आहेत 11. 11 मध्ये 13 रन करायचे आहेत. एकवीस वरती 2 गडी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता. त्यावरती फटका खेळले. जोरकस मारलाय फटका. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि आता फलंदाज बाद होईल यात काही शंका नाही. यस इज गॉन. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. संदेश पाटील बॉल वरती आलेत. एक धाव मिळते. आता 1च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय. 23. 11 धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 9. 9 मध्ये 11. आल्या आल्या प्रहार केला. ऑन साइडला चेंडू हवेत आहे आणि चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता. इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. सागरजी भोकरी इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. पाच धाब्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 5 रन. सात चेंडू 5 रन करायचे आहेत. हलक्या हाताने खेळले. तिथे आपण पाहिलं तर सिंगल घेतली गेले. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 4 धावा करायच्या आहेत. 6 मध्ये 4. डीजे रमेश आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. 6 बॉल आणि 4 रन. 6 मध्ये 4 करायचे आहेत. सोप्पं आहे असं आव्हान असं वाटतंय, मात्र कुठेतरी 2 चेंडू जर आले तर दबाव वाढू शकतोय. शेवटच्या षटकात एक षटकार आला होता आणि त्या अगोदरच्या षटकार चौकार आणि षटकार आला. तिथे कुठेतरी गडबड झाली असं म्हणायला लागेल. डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 30 आतापर्यंत लागली गेले. विजयाकरिता 4 धावांचं लक्ष आहे. टॅप करतायत. गॅप मध्ये बॉल चाललाय. दूरवर मात्र क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा. आता जिंकण्याकरिता 2 ची आवश्यकता आहे. काय खेळ केला आज संपूर्ण दिवस. अफलातून खेळ दाखवलाय. दोन धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा, 4 गडी बाद. टॅप केलं होतं अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला. मनोज शिंगे मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार. पुल करायचं होतं. चेंडू हवेत राहिला. आता फलंदाज बाद होईल. चेंडू आहेत एकंदरीत 4 आणि 4 मध्ये करायच्या 2.
2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. चांगला फटका खेळले, धावेत बॉल आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात 4 धावा, चॅम्पियन संघ ठरतोय. शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर बी, अभिनंदन टीम. Pauta la pauta, jaque la gauta.